तुमच्याही पाठीच्या कण्यामध्ये खूप जास्त वेदना होतात, पायांमध्ये मुंग्या येणं किंवा जडपणा हा त्रास सुरू आहे, तर हा पीआयबीडी असू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर किरण न्यूरोफिजिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की पीआयबीडी म्हणजे काय, पीआयबीडीचे कोणकोणते कारण आहेत, पीआयबीडी झाल्यानंतर कोणकोणते लक्षणे दिसून येतात, पीआयबीडी झाल्यानंतर कोणकोणत्या डायग्नोसिस केल्या जातात आणि फिजिओथेरपीने पीआयबीडी कसा कमी केला जातो. पीआयबीडी म्हणजे काय? प्रोलॅप्स इंटरव्हर्टिब्रल डिस्क. पाठीच्या कण्यामध्ये जी गादी असते ती गादी सरकल्यानंतर ती नसेवरती प्रेशर क्रिएट करते. त्यामुळे पायामध्ये मुंग्या येणं, जडपणा किंवा बधीरपणा हा त्रास सुरू होऊ शकतो. जास्त करून हा त्रास कमरेच्या भागांमध्ये जास्त दिसून येतो. त्याला रंबार रिजन असं म्हटलं जातं. पीआयबीडी होण्याचे कोणकोणते कारण आहेत? जड वस्तू उचलणं, चुकीच्या पद्धतीने बसणे, अचानक कमरेचा भाग फिरवणे किंवा वाकवणे. वाढत्या वयामुळे पण पीआयबीडी होऊ शकतो. अपघात किंवा इजा झाल्यानंतरही पीआयबीडी होण्याची दाट शक्यता आहे. पीआयबीडीचे कोणकोणते लक्षण आहेत? कमरेमध्ये खूप जास्त वेदना होणे, पायांमध्ये जडपणा किंवा कमरेमध्ये जडपणा होणे, जास्त वेळ चालताना पायांमध्ये मुंग्या येणं किंवा बधीरपणा होऊ शकतो. पीआयबीडी झाल्यानंतर कोणकोणत्या डायग्नोसिस केल्या जातात? सर्वप्रथम तुम्ही बेस्ट फिजिओथेरपिस्टकडे जाऊन क्लिनिकल एक्झामिनेशन करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एमआरआय आणि एक्सरे काढणंही खूप जास्त गरजेचं आहे. एमआरआय मध्ये डिस्क बल्ज आणि हर्निएशन स्पष्ट दिसून येते. आज मी काही फिजिओथेरपी टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही फॉलो करू शकता. फर्स्ट टिप, सर्वप्रथम रेस्ट. पूर्णपणे बेड रेस्ट टाळा. स्पाइनची हालचाल करणं गरजेचं असतं. आज मी तुम्हाला 3 अशा बेस्ट एक्सरसाइज सांगणार आहे जे करून तुम्ही तुमचा पीआयबीडीचा त्रास कमी करू शकता आणि सर्जरी टाळू शकता. फर्स्ट एक्सरसाइज, नेक बॅक एक्सटेन्शन एक्सरसाइज. तुम्हाला या पद्धतीने झोपायचं आहे. त्यानंतर तुमचा कमरेचा भाग मागच्या बाजूने या पद्धतीने घ्यायचा आहे. त्यानंतर मान वरती उचलून हातावरती प्रेशर देऊन वरती उचलायचा आहे. या स्थिर पोझिशन मध्ये तुम्ही 10 ते 15 सेकंद थांबायचं आहे. हा व्यायाम तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळेस करू शकता. सेकंड एक्सरसाइज, पेल्विक ब्रिजिंग एक्सरसाइज. मला या पद्धतीने झोपायचं आहे. कमरेचा भाग वरती उचलायचा आहे. तो 10 ते 15 सेकंद एका स्थिर पोझिशन मध्ये ठेवून 2 ते 3 वेळेस रिपीट करायचा आहे. दिवसातून 2 ते 3 वेळेस हा व्यायाम करू शकता. थर्ड एक्सरसाइज, स्टॅटिक बॅक एक्सरसाइज. तुम्हाला या पद्धतीने यायचं आहे. कमरेचा भाग खालच्या बाजूने दाबायचा आहे. हा व्यायाम तुम्ही 10 ते 15 सेकंद एका स्थिर पोझिशन मध्ये ठेवून 2 ते 3 वेळेस रिपीट करायचा आहे. दिवसातून तुम्ही हा व्यायाम 2 ते 3 वेळेस करू शकता. पीआयबीडी झाल्यानंतर काय करू नये? जास्त वजन उचलणं टाळायचं आहे. अचानक कमरेचा भाग वळवणं किंवा फिरवणं टाळायचं आहे. चुकीच्या पद्धतीने बसणं टाळायचं आहे आणि नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. पीआयबीडी योग्य वेळीच ओळखली किंवा फिजिओथेरपी एक्सरसाइज बरोबर केल्यानंतर तुम्ही तुमची सर्जरी टाळू शकता. जर तुम्हाला कंबरदुखी आणि पायामध्ये खूप जास्त वेदना होत आहे तर योग्य फिजिओथेरपिस्टची सल्ला साधा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.